श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा आलास का तू? बस आता आणि शांतपणे ऐक. स्वामी म्हणतात, बाळा तुम्ही कोणतीही नवीन सुरुवात करताना कोणाला कधीच सांगू नका, कारण लोकांची मने नकारात्मक असतात हे मात्र तुम्ही कायम लक्षात ठेवा, कारण इतर लोक स्वच्छ मनाचे नसतात. बाळांनो, तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा व इतरांवर विश्वास ठेवूच नका, कारण लोकही तुमच्या तोंडावर गोड बोलत असतात, पण दुसऱ्या लोकांना तुमच्याबद्दल काही ना काही खोटे सांगतात. म्हणून इतर लोकांवर विश्वास ठेवण्याआधी जरा विचार करूनच ठेवा. बघा बाळांनो, माझे तुम्हाला पटत असेल तर बघा. तेव्हा तो बाळ स्वामींना म्हणतो की होय स्वामीराया, आम्हाला पुष्कळ लोकांचा अनुभव आहे. आमच्या मनातली कोणतीही गोष्ट लोकांना सांगत नाही, ती पूर्ण झाली का सांगतो. स्वामी म्हणतात, बाळांनो, इतर लोकांची मने चांगली नसतात. स्वामी म्हणतात, बाळा जर आपण कोणतेही काम करताना अगदी मनापासून करायचे असते, एखाद्या कामाचा पाठपुरावा केला तर ते मध्येच सोडू नका. परत तेच प्रयत्न करत राहा. तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो, स्वामीराया, मला जर एखादे काम नाही ना जमले तर मी पुन्हा तेच करत राहतो. शेवटी स्वामीराया, तुम्ही ते माझ्याकडून करूनच घेता का? तर मी प्रयत्न करायचा सोडत नाही. स्वामी म्हणतात, बाळा असेच प्रयत्न करायचे, खूप मेहनत करा, खूप मोठे व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. बाळांनो, प्रत्येक वेळी तुम्ही माणसे ओळखायला शिका. तुम्ही मनाने चांगले असले तरी एखादा व्यक्ती तसाच नसतो. म्हणून एखाद्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी विचार करा. बाळांनो, तुम्हाला माहीत असेल की जिथे गुळाचा खडा पडला असेल तिथे त्यावर मुंगे असतात. तसेच तुमच्याकडे खूप काही असेल तर माणसे तुमच्याजवळच राहतील. जेव्हा तुमच्याकडे काहीच नसेल तेव्हा तुमच्याकडे कोणी सुद्धा येणार नाही. असे आहे बाळा, प्रत्येकाच्या आयुष्यात असेच असते. हे ऐकून स्वामींना तो बाळ म्हणतो की स्वामीराया, हे खरे आहे, अगदी तुमचे बरोबर आहे. आम्हाला या गोष्टीचा किती वेळा अनुभव आलेला आहे. स्वामीराया, तुम्हाला सांगू का? अहो, आमच्याकडे जेव्हा काहीच नव्हते तेव्हा आमच्याकडे कोणीच यायचे नाही, आणि आता तुमच्यामुळे आमच्याकडे सर्व काही आहे, तेव्हा आता आमचे नातलग पण येतात. स्वामींना बाळ म्हणतो, स्वामीराया, तेव्हा आम्हाला आधार कोणीच नाही दिला. जेव्हा आमच्या आयुष्यात तुम्ही आलात आणि आमचे सारे आयुष्यच बदलून गेले. पण स्वामीराया, आम्ही त्या लोकांचा कधीच अपमान नाही केला हो. खरोखर स्वामीराया, तुम्ही अगदी मनाला पटण्यासारखे सांगता. स्वामीराया, तुमचे आमच्यावर अखंड कृपाछत्र असेच ठेवा. तेव्हा स्वामी म्हणतात, बाळा आमचे तुझ्या कुटुंबावर व तुझ्यावर संपूर्ण लक्ष आहे. बाळा काहीही चिंता करू नकोस, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. फक्त आमचे मनापासून नाम स्मरण करा. बाळ म्हणतो, स्वामीराया, आम्ही तुम्हाला कधीच विसरणार नाहीत. आम्ही तुमचे रोज मनापासून नाम स्मरण करू, यातच आमचे सारे कल्याण आहे. स्वामी म्हणतात, बाळा तू खूप हुशार आहेस रे, तू खूप छान बोलतोस. स्वामीराया, मी येथे रोज ऐकायला येतो म्हणून हुशार झालो आहे. स्वामी म्हणतात, बाळा आता ऐक हा. तर बाळा, तुला जर आयुष्यात कधी वाटले की मी एकटा आहे तर लक्षात ठेव की आमचे वाक्य भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठी. समजले ना बाळा? होय स्वामीराया, असे तो बाळ म्हणतो. स्वामी म्हणतात, बाळांनो, तुम्हाला कोणी कितीही चुकीची समजू दे, पण तुम्ही जर खरे असाल तर वर बसला आहे ना तुम्हाला तुमचा सगळ्यांचा हिशोब घ्यायला. आणि बाळा, तुझे स्वप्न पूर्ण होण्यासाठीच वेळ लागत आहे, कारण तुमचे स्वप्न खूप मोठे आहे आणि तुमची मेहनत, तुमचे प्रयत्न हे खूप थोडे आहेत. जितके मोठे स्वप्न तेवढी मोठी मेहनत. त्यामुळे तुला जर मोठे बनायचे असेल तर तुझे प्रयत्न तू चालूच ठेव आणि तू प्रयत्न वाढव. बघ, नक्कीच तुला यश मिळेल. आणि बाळांनो, तुम्हाला एक सांगतो, निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते, कारण जी नेहमी दुसऱ्यांना मदत करत असते आणि कठीण काळात धावून जाते. जसे परमेश्वराशिवाय ज्ञान नाही, तसेच निंदकाशिवाय माणूस सुधारणा करू शकत नाही. बाळा, मनुष्याला कधीच गर्व नसावा, फक्त समाधानी असावे. आणि प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नसते, त्यामुळे सुखापेक्षा समाधान शोधा. तुमचे आयुष्य नक्कीच अनंतात जाईल. बाळांनो, तुम्ही विचार चांगले करा आणि तुमच्या
अंगातले काही दोष असतील ते काढून टाका आणि चांगले गुण अंगी घ्या आणि दुसऱ्यांच्या आयुष्याची आपल्या आयुष्याची तुलना कधीच करू नका. बाळा, जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नसते. दुःखाचेही तसेच आहे. काही काळासाठीच दुःख राहते. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. बाळा, लक्षात आले का तुझ्या? तो बाळ म्हणतो, होय स्वामीराया. स्वामी म्हणतात, बाळा, आम्ही पुन्हा पुन्हा आमच्या भक्तांना सांगत असतो की संयम ठेवा. संकटाचे दिवस जातील. आज जे तुम्हाला पाहून हसतात, उद्या तेच तुमच्याकडे पाहतच राहतील. बाळांनो, तुमच्या विरुद्ध कोणी जर खेळ खेळला तरी त्यांना खेळू द्या. भगवंत तुमच्या बाजूने त्यांना खेळ बिघडवण्यास मदत करेल. बाळांनो, तुम्ही निश्चिंत राहा. बाळा, काही जण असे असतात की त्याचे काही काम होण्यासाठी परमेश्वराला सांगतात, पण त्यांच्या मनामध्ये देवाविषयी थोडं तरी प्रेम नको का? उगाच ते म्हणतात ना, मनी नाही भाव, देवा मला पाव. बाळा, हे खरे आहे ना? तेव्हा तो बाळ स्वामींना म्हणतो की होय स्वामीराया, अशी असतात काही लोक. म्हणजे एखाद्या माणसाला जर संकट आले तर परमेश्वराला नमस्कार करायचा. मग तुम्ही इतर वेळेस का नाही देवाला नमस्कार करीत? पण बाळा, परमेश्वर तसा नसतो. तो सर्वांना मदत करतो. त्याच्याकडे कोणते भेदभाव नसतात. समजले का बाळा? होय स्वामीराया. स्वामी म्हणतात, बाळा, आता घरी जा. खूप वेळ झाला. आई तुझी वाट बघत असेल. श्री स्वामी समर्थ.